राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दोघांमध्ये तब्बल सव्वा तास बंद दाराआड चर्चा। ओबीसी समाजाच्या वाढत्या विरोधाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। गुन्हेगारांना शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांची नियुक्ती। शस्त्र परवान्यावरून योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर। सभापती राम शिंदेंच्या वादाच्या भोवऱ्यात राम शिंदे यांच्या सल्ल्यानं सचिन घायवळ याला परवाना मंजूर। आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप। निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडला। पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांचा अहवाल योगेश कदम यांनी का नाकारला? विरोधकांचा सवाल। तर कदम यांच्या हकालपट्टीची मागणी। सचिन हा गुंड निलेश घायवळचा भाऊ। लाखोंच्या वाहतुकीसाठी मागितला शस्त्र परवाना। अनिल परब यांनी केला खळबळजनक दावा। आझाद मैदानात ओबीसी एकवटले। मराठ्यांच्या आरक्षण शासनादेशाला ओबीसींचा विरोध। अकोल्यामध्ये ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या झाल्याचा दावा। ओबीसी कुटुंबाचा शासकीय मदतीसाठी आग्रह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर। भाजपची स्थानिक निवडणुकांसाठीची तयारी। 3 दिवसांमध्ये 6 विभागांमध्ये बैठकांचा धडाका। पुणे महानगरपालिकेचं पुणे पोलिसांना पत्र। अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या 27 जणांविरोधात गुन्हे दाखल। अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईसाठी पत्र। शेतकऱ्याचा चेक बँकेतूनच गहाळ। शेतकऱ्याचे पैसे तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा। शेतकरी उत्तम जाधवांचा आरोप। सांगलीमध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक। चाबुस्कारवाडी जवळ झाली घटना। अज्ञातांकडून नायकवडींच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती। धुळे शहर मतदारसंघात मृत मतदारांच्या नावानं मतदान। तब्बल 11,000 मृत मतदारांच्या नावानं मतदान झाल्याची माहिती। माजी आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट। आम्हाला जाणीवपूर्वक विमानतळ उद्घाटनापासून दूर ठेवलं। खासदार अरविंद सावंतांचा गंभीर आरोप। सोलापुरात 700 कोटींच्या ठेवी अडकल्या। समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आणले निर्बंध। समर्थ बँक खातेदारांमध्ये मोठी खळबळ। क्रिकेटपटू रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी। डी कंपनीकडून 10 कोटींच्या खंडणीची मागणी। मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासामधून माहिती आली समोर। वादग्रस्त कप सिरपच्या कंपनीच्या मालकाला अटक। कोल्ड्रिपचा मालक रंगनाथन गोविंदन अटकेत। मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई। विमानतळाचं उद्घाटन झालं तरी पाठीवर नाव कधी लागणार? दिवा पाटील समर्थकांचा सवाल। भारत आणि इंग्लंड दरम्यान आज विविध करार। भारताचे पंतप्रधान मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान स्टारमर यांचा मुंबईमध्ये भेट दौरा। भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईत द्विपक्षीय चर्चा। भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्वपूर्ण संरक्षण विषयक करार संपन्न। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये करारनाम्यावर स्वाक्षरी। हमास आणि इस्रायलमध्ये शांतता करार। अमेरिकेची मध्यस्थी सुफळ झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। नेतन्याहू म्हणतात हा केवळ पहिला टप्पा। नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीमध्ये राजकीय कनेक्शन। पोलीस तपासामधून धक्कादायक बाब उघड। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये आरपीआयचा बडा नेता ताब्यात। साहित्यातील नोबेल पुरस्कारांची घोषणा। हंगेरीचे लाझ्लो क्रान्सहोरकाई ठरले मानकरी। लाझ्लो यांना मिळणार 10 कोटी आणि सुवर्ण पदक। 2 दिवसातच सोन्याच्या दरामध्ये 2,500ची वाढ। तर सोनं प्रति तोळा 1.5 लाखांच्या घरात।